पण कधी कधी ना मधूनच असा मूड ऑफ झालेला असतो किंवा अशा काही गोष्टी म्हणजे झालेल्या असतात, घडलेल्या असतात की ज्या मी अभ्यास करतो का बाळ? अभ्यासाशी नाही काहीच घेणं देणं. नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळची वेळ आहे ना, मी आता आज ठरवले की मस्तपैकी चिकनची रेसिपी करायची, तर तीच मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. आज ना संध्याकाळपासून ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर चला, सांगायचं एक महत्त्वाचं होतं असं की आत्ता ना मी फ्लिपकार्टवर ना एक मेकअप प्रोडक्ट जे जास्त व्हायरल आहे, ज्याबद्दल ना तुम्हाला सगळ्या यूट्यूबर्स जे आहेत ना त्यांनी रील्स अपलोड केलेल्या आहेत की हे क्रीम, आता त्याचं नाव सांगते बघा, की फेसेस कॅनडा स्ट्रोक क्रीम. तर याबद्दल तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितलेले असणार आहे, पण कोणी कोणी वापरले ते क्रीम नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर काय होतं ना, आपण घरातच असतो, घरातलीच कामं करतो ना, आपल्याला काही मेकअप करता येत नाही. आणि मेकअप करायची वेळ आली तर कधीतरी आपण सणावारालाच करतो, रोज रोज करत नाही. आणि खरं सांगू का, मला पण नाही आवडत मेकअप करायला. फक्त कधीतरी असं सणवार आला तर असं वाटतं की नेहमीपेक्षा वेगळं दिसावं. म्हणून मग मी काय केलं, म्हटलं आता माझे जे मेकअप प्रोडक्ट आहे ते एक्सपायर झालेले आहे. आणि खरं सांगू का, 5-5 वर्ष मी कुठल्याच मेकअप प्रोडक्टमध्ये ना इन्व्हेस्टमेंट नाही करत, कारण आपण ते सतत वापरत नाही. हां ठीक आहे, त्याची एक्सपायरी डेट 5-5 वर्ष पुढची असती तरीसुद्धा मी नाही वापरत ते. कारण ना एवढं 500-600 च्या पुढचेच मेकअप किट असतात आणि मेकअप प्रोडक्ट्स असतात, तर ते त्यामध्ये ना पैसा मला इन्व्हेस्ट करायला नाही आवडत. तर मग मी काय करते, म्हणजे मिनी जे असतात ना, मिनी ट्रायल छोटे छोटे पॅक ते घेते. तर आता फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम म्हटलं वापरून बघावी, ती एकदा एकच लावली की नाही तर मग काय होतं की परत दुसरं कुठलाच प्रोडक्ट वापरण्याची गरज नाही. जसं की आपण हे वापरतो, प्रायमर वापरतो, प्रायमरनंतर प्रायमर सेट झाल्यानंतर फाउंडेशन झाल्यानंतर आपण पावडरनी मेकअप सेट करतो. अशा बरेच स्टेप असतात मेकअपमध्ये आपले हे जे डार्क स्पॉट वगैरे आहे ते लपवण्यासाठी. पण आपण एवढा पण हेवी मेकअप नाही करत, असं बटबटीत नाही दिसलं पाहिजे, थोडंसं नॅचरल, थोडंसं वेगळं, नेहमीपेक्षा वेगळं असं दिसलं पाहिजे ना. म्हणून मी ती स्ट्रोक क्रीम मागवलेली आहे. आणि जर ती समजा लवकर आलीच तर ना मी तुमच्याबरोबर शेअर पण करेन तो मेकअप. पण खरं तर त्याची आता तारीख जी आहे ती 16वर गेलेली आहे आणि हॉट डीलमध्ये की नाही मी ती 299ला मागवलेली आहे. आणि तुम्ही त्याची प्राईस जर बघाल ना, 800 लिपस्टिक विथ असेल ना तर 800, 400, 498 अशीच त्याची प्राईज आहे. तर ती काही परवडण्यासारखी नाही. आपण घेणार आणि कधीतरी लावणार असं होतं. म्हणून मग म्हटलं चला 299 काही हरकत नाही. त्याच्याबरोबर ना एक हायड्रेटिंग मास्कसुद्धा मिळतोय. तर म्हटलं चला तेवढाच चेहऱ्याची काहीतरी क्लीन वगैरे होईल, छान हायड्रेट होईल चेहरा. तर असो, आता इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि ते प्रोडक्ट मी आत्ता ह्यासाठी हे सगळं सांगितलं आहे की त्यावर की नाही, म्हणजे आत्ता ती हॉट डील चालू आहे. पाहिजे तर मी तुमच्याबरोबर ना लिंकसुद्धा शेअर करते डिस्क्रिप्शनमध्ये. माझं प्रोडक्ट नाही आलं आहे तरी पण तुम्ही पण जाऊन घ्याल आणि तुम्हाला पण ती सवलत, म्हणजे हॉट डील जे आहे, म्हणजे 299ला तुम्हाला ती मिळेल. नाही तर मग 498 वगैरे 400च्याच पुढं प्राईज आहे, तर घ्यावी लागेल. पण तुम्ही माझ्यासारखा मिनी पॅक जर तुम्हाला ट्रायल करायला आवडत असेल तर तुम्ही तो घ्या. चला, चिकनची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि दिवाबत्ती झाली आहे. म्हणजे ना सकाळी सकाळीच दिवाबत्ती करून घेतली. भरपूर असं दिव्यामध्ये ना सकाळीच मी तेल घालून ठेवते, ज्या दिवशी नॉनव्हेज करणार असो आम्ही त्या दिवशी. तर चला, आणि घर आहे नेहमीप्रमाणे संध्याकाळचं हे असं छानसं आवरलेलं आहे. तर चला, आता चिकनची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्याचबरोबर ना ज्वेलरीसुद्धा शेअर करायची आहे मला. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि ना मी अंदाजेच तेल घालते. अंदाजे 2 चमचे तेल घातलेलं आहे. तुम्हाला तेल तुम्ही कमी जास्त करू शकता, पण नॉनव्हेजची जर रेसिपी आपण करणार असू ना थोडं तेल कमीच वापरायचं.
तर आता इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. कांदा छान भाजला की आपण त्यामध्ये हळद पावडर घालणार आहोत. तुम्हाला जर हळद पावडर हवी असेल अगदी 100% प्युअर तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. आपल्याकडे कांदा लसूण मसाला आणि हळद पावडर दिली जाते, मिळते. तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल ना, नक्की करा. मी माझा व्हॉट्सॲप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आता आपण चिकन घातलेलं आहे आणि चिकन घातलं ना की मी लगेच खडा मीठ घालत असते आणि या खडा मिठाला ना पाणी सुटतं. त्याच पाण्यामध्ये मी हे चिकन शिजवून घेत असते आणि मग त्यानंतर चिकन छान परतून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं. कांदा, हळद, मीठ हे सगळं एकजीव झालं पाहिजे, चिकनला लागलं पाहिजे. आणि मग त्यानंतर ना चांगलं वर खाली करून चिकन परतवून घेतलं की त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि त्या झाकणावर पाणी ओतायचं आणि चिकन शिजवून घ्यायचं. अशा पद्धतीनं ना मी चिकन शिजवत असते. आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि लवकर स्वयंपाकाला लागले होते आज मी. चला म्हटलं आता चिकन शिजायला घातलेलं आहे ना, तर आपण तांदूळ पण निवडून घेऊया. आणि गॅलरीमध्ये आले, बघते तर काय इतकी पाखरं होतीत ना आभाळात. म्हटलं चला तुम्हाला दाखवते, मी जरा झूम करून दाखवते. कदाचित कॅमेरातून दिसत नसतील पण डोळ्याने बघता नाही ना, मी पहिल्यांदाच हे दृश्य बघत होते. इतकी पाखरं होतीत ना आभाळामध्ये आणि एकाच ठिकाणी घिरक्या घालत होती, एकाच ठिकाणी फिरत होतीत अशी एकत्र जमा होऊन. जणू काही पाखरांची यात्राच भरली की काय असं वाटत होतं आणि इतकं भारी दिसत होतं ना. तर प्रत्येक येणाऱ्या सकाळमध्ये, प्रत्येक होणाऱ्या संध्याकाळमध्ये ना एक पॉझिटिव्हिटी असते, फक्त ती आपल्याला अनुभवता आली पाहिजे. तर माझे व्लॉग बघणारे आहेत ना, म्हणजे ज्या पण लेडीज आहेत, म्हणजे ताई म्हणा, मावशा म्हणा, वयाने मोठ्या असलेल्या, तर वयाने मोठ्या असलेले लोक पण म्हणजे जी आहेत मावशा लेडीज, तर तीसुद्धा आपले ब्लॉग बघतात ना. कधी कधी कॉन्टॅक्ट जर झाला त्यांचा आणि माझा, समजा बिझनेसच्या व्हॉट्सअप नंबरवरून की त्या नंबरवरून जर झाला, तर ते मला सांगतात की तुझे व्लॉग बघितले ना, एक वेगळं समाधान मिळतं. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचं टेन्शन असतंच कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं, पण तुझे ब्लॉग बघितले ना की तात्पुरता का होईना प्रत्येक म्हणजे अडचणीचा, टेन्शनचा विसर पडतो. तर असे असतात तुझे ब्लॉग, एकदम साधे सिंपल पण एकदम भारी. तर ते मला ऐकल्यानंतर खूप भारी वाटतं आणि तुमचं हे सगळं प्रेम आहे ना, तेच मला ऐकून अजून असं वाटतं की आपण असेच साधे सिंपल ब्लॉग नेहमी शेअर करत जावे. तर आता ना तांदूळ बघा निवडून झाले, छान पाकडून घेतले आणि एका बाजूला ना मी भातसुद्धा शिजायला घातला आणि मग त्यानंतर ना मी अचानकच ब्लॉग बंद केला. तर काल संध्याकाळी ना मी तुमच्याबरोबर चिकनची रेसिपी शेअर नाही करू शकले, फक्त मी तुम्हाला फोडणी म्हणजे घालताना दाखवलं होतं. तर होतं कधी कधी असं ना की इतका छान दिवसभराचं शेड्यूल असतं, आपण म्हणजे काय काय कामं करत जातो, हे सगळं मी शूट करते. पण कधी कधी ना मधूनच असं मूड ऑफ झालेला असतो किंवा अशा काही गोष्टी म्हणजे झालेल्या असतात, घडलेल्या असतात की ज्या मी तुमच्याबरोबर नाही शेअर करू शकत किंवा ऑन स्क्रीन नाही मी तुम्हाला सांगू शकत, असं काही असतं. तर त्यामुळं ना काल व्लॉग मी तिथंच थांबवला. तर कालच्या व्लॉगचं शूट मी आत्ता घेते आणि तो व्लॉग पूर्ण करते. तर मी तुम्हाला सुरुवातीला बोलले होते की तुम्हाला मी ज्वेलरी दाखवते. तर आता तर संक्रांत जवळ येतील, सगळीकडे संक्रांतीचीच माझी गडबड चालू असणार आहे. साफसफाई म्हणा, वाणाला काय द्यायचं आणि ज्वेलरी आणि मग लुक कसा क्रिएट करायचा, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी. तर असो आता ना तुम्हाला ज्वेलरी दाखवते आणि सांगते की कुठली ज्वेलरी मी कुठं कुठं घेतलेली आहे आणि ती म्हणजे काय मलाच नाही माहिती की नक्की मी त्यावेळेला कसा लुक क्रिएट करणार आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला मला पारंपरिक वेशात बघायला आवडेल का, तर हो म्हणाला होता तुम्ही, पण माझ्यासाठी ते काही झालं नाही. समजा आज नाही झालं, पण पुढे जर मला वेळ मिळाला ना, तर नक्कीच मी तुमच्याबरोबर आदल्या दिवशीपर्यंत का होईना की तो लुक जो आहे संक्रांतीचा क्रिएट करून दाखवते. तर असो सध्या ना गडबड चालू आहे ना एका गोष्टीची, ती तुम्हाला पुढेच कळेल की मी नक्की कुठल्या कामामध्ये बिझी आहे किंवा आणि छोट्या मोठ्या ऑर्डर पडतातच आपल्याला, लाल तिखट, कांदा लसूण मसाल्याच्या, तर त्या पण पॅक करायचं असतं आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी. तर असो ब्लॉग कंटिन्यू करा, ज्वेलरी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सध्या ना मी एका कामामध्ये बिझी आहे. आता संक्रांत आलेले आहे, त्याचं तर आहेच म्हणा, वाणाच्या ऑर्डर म्हणा किंवा लाल तिखट, हळद पावडर याच्या ऑर्डर ते तर आहेच, पण अजून एक दुसरं काही मी एक डोक्याला उद्योग घेतलेला आहे. तर तो तुम्हाला पुढे कळेलच की नक्की मी काय करते. तर या ब्लॉगमध्ये नाही सांगत मी, या कारणामुळेच बघा आपले ब्लॉग ना रेग्युलर येत नाहीत.
वेगवेगळं माझ्या डोक्यामध्ये काही काही गोष्टी येत असतात आणि त्या गोष्टी मी करत असते. तर असो, आता ट्रेमध्ये ना मी तुम्हाला ज्वेलरी दाखवत होते, ते तर तुम्हाला एवढं काही क्लिअर दिसत नाही. आणि ना मी इथं किचन कट्ट्याजवळ शूट घेते, कारण हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये ना थोडासा अंधार आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ ना मी सनलाईटमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे अगदी नॅचरल लाईट जर असेल ना दिवसाची, तर तुम्हाला एकदम क्लिअर दिसतात दागिने म्हणा किंवा एक ज्वेलरी एखादं. तर भांडे घासून घासून माझे हात ना असे जरा खरबडीतच झालेले आहेत, असं म्हणजे विचित्रच झालेले आहेत बघा. का थंडीत होतात तसं काय माहिती, पण असो चला आता इकडे तुम्हाला ज्वेलरी दाखवते. तर माझं मलाच ते असं कसं तरी होत होतं, बोटांना जरा खाज सुटली असं होत होती, खरबडीत लागत होते हात. असो, तर ही ज्वेलरी की नाही बघा, म्हणजे इनविजिबल मंगळसूत्र आहे आणि माझी एक मैत्रीण ही हँडमेड ज्वेलरी आहे, घरी तयार करते. जर कोणाला पाहिजे असतील, कोणाला वाण म्हणून द्यायचे असतील, तर तुम्ही बल्कमध्ये जर ऑर्डर केलात तर तुम्हाला हे एक मंगळसूत्र 25 रुपयाला बसणार आहे, जे की ती एक मंगळसूत्र 30 रुपयाला देते. तुम्ही जर बल्कमध्ये ऑर्डर दिली तर तुम्हाला 25 रुपयाला एक मंगळसूत्र बसणार आहे. आणि तुम्हाला जर वाण म्हणून जर असं इनविजिबल मंगळसूत्र द्यायचं असेल तर ह्या 3 डिझाईनमध्ये हे आत्ता अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच नंबरवर तुम्ही या मंगळसूत्राची चौकशी करू शकता जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर. तर चला असो, ही ज्वेलरी झालेली आहे. इतके छान दिसतं ना, खरंच हे खूप मस्त दिसतं. जर माझ्याकडे शूटिंग असेल किंवा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे याबद्दल, इनविजिबल मंगळसूत्राबद्दल, तर घातल्यानंतर ते खरंच खूप छान दिसतं. आणि कुठंही म्हणजे कुठल्याही आउटफिटवर तुम्ही घालू शकता, जीन्स, साडी, ड्रेस सगळ्यावरच ते सूट होतं. त्याच्यानंतर मी हे मोत्याचं एक डोरलं तुम्हाला मी दाखवते आणि मोत्याची माळ आहे, हे सुद्धा इतकं छान आहे ना. तर हे मी तुळजापुरामध्ये घेतलेलं आहे फक्त 100 रुपीजला. तर खरंच छान दिसतं ते, कुठलंही काटास पदराच्या साडीवर खरंच मस्त दिसतं. तर म्हटलं इयरिंग्स वगैरे जे आहेत ना ते आपण नंतर घेऊया त्याच्यावर. तर हे असा बॉक्स आहे बघा माझ्याकडे, ज्वेलरी बॉक्स. तर त्याच्यामध्ये मी काय काय भरून ठेवलेलं असतं, एवढं व्यवस्थित नाही ठेवलं आहे, पण आता व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवीन. तर असे पाऊच मिळतात बघा या बॉक्सबरोबर, जसे की मी तुम्हाला एका मिनी ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. ह्या पाऊचची सुद्धा लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि एक नेकलेस जो आहे ना, तर तो अजून तरी मला म्हणजे अवेलेबल झाला नाही आहे, मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे बघा हा नेकलेस. तर हा पण खूप सुंदर आहे, मी वटपौर्णिमेला मागच्या घातला होता आणि फोटो पण तुमच्याबरोबर शेअर केले होते. तर कितीतरी बघा 250 रुपयापर्यंतचा हा नेकलेस आहे, 239 का अशी काहीतरी किंमत होती त्याची. पण इतका भारी दिसतो ना, खरंच मस्तच दिसतो. तर आपण बघा सगळेच दागिने काही सोन्याचे नाही करू शकत, म्हणूनच अशा ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं कधी पण चांगलं असतं, म्हणजे अदलून बदलून घालता येतं आपल्याला. काय केलंस? काय आ का लावलंस हे काजळ सांग? अरे ते टॉवेल लागल ना, धुवावे लागतील टॉवेल परत. काय केलं, का लावलंस हे काजळ असं तोंडाला? का लावलं ते सांग. माहिती नाही. माहिती नाही? पाण्याने जात नाही काजळ, मग कशाने जाते तेल लावावं लागतं. ते? पण तू का केलंस हा फेस? आता मी करणारच आहे तुझा मेकअप. ह्या आरसा कोण खराब करतं सांग आपला? कोण करतं आरसा खराब? तू. मी करते ना. हा नाही, मी करतो. नाही, मीच करते पण मीच लहान आहे ना, हे ना घरामध्ये मीच करते सगळं. मी करतो. मी हे स्वच्छ पुसते, ह्याच्यावर बोट कोण असं उठवतं सांग? कोण उठवतं? मी. मग तूच उठवतोस, मग मी नाही उठवत. मग मारी करता तरी पण. मारू का? इकडे ये. भूत दिसतोय. काजळ लावलं की भूत मागं लागतं. बघितलं नाही ना. भूत का? भूत नसतं आपल्या देशात. मग कुणाच्या देशात असतं? चायनात. मग चायनात ना इकडं आलं तर काजळचा वास घेत. पुसू नको पाण्याने आता. काय तुझा आजीला दाखव. नाही दाखव. नाही दाखवू शकत. सुंदर दिसतोयस तू खरंच. नाही नाही छान दिसतोयस. नाही दाखव शकत. दाखव. नाही दाखवू शकत. आजी बाबा ओरडती बघ. नाही ओरडणार. आजी ओरड- अरे नाही ओरडणार. तुला लहानपणी बनवू का लहानपणी सारखं टिकली लावून? आजी ये. म्हणले. आता 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 बनवणारच तुला. थांब. आता तुला बनवणारच. असंच होतं वय मी लहानपणी. बन.
हिथं पण लावतात. हिथं नाही लावत रे, चार इकडं. कळालं का? हिथं लावतात. हिथं हिथं दृष्ट लागू नये म्हणून. हिथं टकलीला. हम्म. कसा दिसतोय बघ जा. कसा दिसतोय माहिती का? हा. लय देखना दिसतोय, देखना दिवा. तर ज्या वेळेला ना मी असं शूट करायला घेते ना, त्यावेळेला असे देवांचे उद्योग चाललेले असतात. कधी पावडरने मेकअप करतो, कधी काजळ फासून घेतो तोंडाला. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे मेकअप चाललेले असतात आणि मग तेच मी तुम्हाला दाखवते. हे इनविजिबल मंगळसूत्राची डिझाईन तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल. आणि एवढे सगळे ज्वेलरी आता मी तुम्हाला दाखवून झालेली आहे. कधीतरी अदलून बदलून घालायला, वेगवेगळ्या लुक करायला भारी वाटतं. आणि हे पाऊच पण खूप छान आहे. मस्त ज्वेलरी ऑर्गनाईज करून ठेवता येते. आता हे मी तुम्हाला ना कोल्हापुरी साज दाखवते. तर ह्या दाखवण्याचं आता काय कारण तुम्हाला सांगते मी. आता तुम्हाला माहिती असेल कोल्हापुरी साज दाखवताना बघा तो कट झाला एका बाजूने. तर खूप दिवस झालं, खूप दिवस नाही म्हणा, वर्ष 7-8 वर्ष झाले मी हा कोल्हापुरी साज वापरते आहे. तर हा ना मी चंदूकाका सराफ यांच्याकडनं घेतलेला आहे 1 ग्रॅमचा. तर तेव्हा खूप सोनं स्वस्त होतं ना, म्हणून मला 1500ला मिळालेला होता. आणि मी तो ना गरम पाण्यामध्ये सुद्धा वापरलेला आहे आणि खूप वापरलेला आहे. त्याच्यामुळं तो कट झाला असेल कदाचित, पण त्याची पॉलिश काही हल्ली नाही. इतका भारी हा कोल्हापुरी साज आहे. आणि माझा सगळ्यात आवडता दागिना म्हणजे कोल्हापुरी साजच बरं का. आणि त्याच्यावर ना आता मी हे इयरिंग्ससुद्धा घेतलेले आहेत, जे की मला फक्त 50 रुपयाला मिळालेले आहे आपलं साध्या लेडी शॉपिंगमध्ये. आणि एकदम परफेक्ट असे त्या इयरिंग्स इतक्या मॅच झाल्या ना पॅन्डलना, एकदम कट टू कट मॅच झाल्या असं म्हणता येईल. परफेक्ट मॅच झाल्या होत्या. मन की पेरू खायला या. पेरू खायला या. या बघा कसं काळं तोंड झालंय देवाचं. कसा दिसतोय देवा बाळ? चांगलं. हं. अभ्यास करतो का बाळ? अभ्यासाशी नाही, काहीच घेणं देणं नाही. मी लहान आहे. हो का? लहान आहे व्हय? किती लहान आहे? रांगतोस का? चाला येत नाही ना तुला? येतं की. मग कसं म्हणतोस लहान आहे? आ? असा उद्योग करून घ्यायला कोणी सांगते? ऑरेंज बस तरी पण लहान आहे. तो खातो, चालतो, अभ्यास करतो. पण तेवढं आहे. मग तू काय लय हुशार आहे का? काय रे करतोयस तोंडाचं? एकटा खेळतोयस? हा? ह्या असं तू बाहेर गेलास ना, तुला किती लोक हसतील माहिती आहे का? हा? तुझा हा व्हिडिओ आहे ना, तुला मोठं झाल्यावर दाखवणार मी. काय आपल्या व्हिडिओ मध्ये बघायचं. हा? देवा बा दहावीत गेलो दाखव. मी आठवीत गेलो, मी 9वीत गेलो, मी 10वीत गेलो तेव्हा दाखव. तेव्हा तू बघायचास तू कसा होतास ते लहानपणी. कळालं का? काय काय करत होतास ते. तू तुझे व्हिडिओ बघणार आणि हसणार. तुलाच हसायला येणार. काय रे देवा, कसा आहेस तू? मी तरी पण जाणार बाहेर. चला बाय कर. बाय. हां, आजचा आजचा ब्लॉग आवडला असलं तर आवडला असलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.